महेश लांडगे साहेबांनी जो पिंपरी चिंचवड आणि भोसरी ह्या परिसरातील विजेच्या समस्याबद्दल लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. तर अध्यक्ष महोदय, पिंपरी आणि परिसरामध्ये जी वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व्यवसाय लक्षात घेता वाढती विजेची मागणी त्या ठिकाणी आहे. पण आज आपल्या ह्या परिसरामध्ये जी स्थापित क्षमता आपली आहे ती 805 MVA एवढी आहे आणि मागणी 627 MVA एवढी आहे. तरी देखील आणखीन वाढीव येणारे नवीन उद्योग आणि ज्या पद्धतीने आपण सांगितलं की वर्क फ्रॉम होम होतं आणि छोटे लघु उद्योगसुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत, हे सगळं लक्षात घेता आपण येणाऱ्या काळामध्ये आत्ता आपल्या या ठिकाणी 220 KVचं सेंचुरिका उपकेंद्र हे 2 अतिरिक्त रोहित्रे आपण 50 MVAचे त्या ठिकाणी बसवत आहोत आणि मार्च 2027 पर्यंत ते पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर 220 KVचं टेल्को उपकेंद्रची क्षमता वाढ आपण करत आहोत, ते सुद्धा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होईल. 220 KV चिंचवड उपकेंद्र उर्से चिंचवड वाहिनीची क्षमता आपण वाढवत आहोत, त्याच्यात कंडक्टर आपण बदलून देत आहोत आणि ते काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर 220 KVचं चाकण भोसरी वाहिनीची क्षमता वाढ आपण करत आहोत, त्याच्यात कंडक्टर बदलून आपण घेतलेले आहेत आणि मार्च 26 पर्यंत म्हणजे ह्या महिन्याअखेर ते काम पूर्ण होऊन जाईल. आणि 400 KV लोणीकंद ते 220 KV भोसरी चिंचवड ह्यातली वाहिनीची क्षमता आपण वाढ करत आहोत आणि त्यातलं सुद्धा कंडक्टर क्षमता आपण वाढवून देत आहोत. त्यामुळे ह्या सगळे कामं झाल्यानंतर आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली त्यामध्ये 220 KV मोशी या ठिकाणी आपण एक नवीन मोशीला जर 220 KV तयार केला आणि 220 KV चरोळीला जर आपण तयार केला तर निश्चित ह्या येणाऱ्या दिवसांमधली जी वाढती मागणी होणार आहे त्याच्यावरती आपल्याला फरक दिसून येईल. पण त्यासाठी जागेची रिझर्वेशन असल्यामुळे ते काम अजून आपण चालू करू शकलेलं नाही. एकदा ते जागेचं रिझर्वेशन मग जे महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवडच्या अखत्यारीत येतं, 3 हेक्टर जागेची निवड आपण 220 KV मोशीसाठी केलेली आहे आणि 2 हेक्टर जागेची प्राईड वर्ल्ड सिटी PCMC ॲम्युनिटी स्पेसमध्ये प्रस्तावित आहे. हे 2 क्लिअर झाल्यानंतर निश्चितच लवकर त्यालाही मंजुरी देण्यात येईल आणि तेही काम आपलं लवकरात लवकर पूर्ण होईल, जेणेकरून त्या परिसरातील लोकांना विजेची समस्या येणार नाही. आणि एवढंच नाही तर आपण आणखीन आपल्या ह्या परिसरामध्ये महावितरणच्या माध्यमातून सुद्धा NSC योजनेअंतर्गत आपण KV कॅनबेमध्ये नवीन एक उपकेंद्र प्रस्तावित केलेलं आहे, ते मंजूर केलेलं आहे, त्याचं पण काम लवकर सुरू होईल. त्याचबरोबर नक्षत्र आयलँडमध्ये सुद्धा आपण नवीन उपकेंद्र मोशीमध्ये MSKY योजनेमधून घेतलेलं आहे, ते पण अंतिम टप्प्यामध्ये आहे, लवकर ते काम पूर्ण होईल. त्याचबरोबर कळस उपकेंद्रात आपण 10 MVAचा नवीन एक ॲडिशनल NSC योजनेमधून ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवतोय, ते काम प्रगतीपथावर आहे. RDSS योजनेमधून आपण भोसरी गावठाण आणि उपरी वीज वाहिन्यांच्या भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे आणि तोही आपली जी मागणी आहे त्याच्यावरती सुद्धा आपलं लवकरच मंजुरी देईन, ते सुद्धा काम पूर्ण होईल. आणि MIDC भोसरीमध्ये विद्युत वाहिन्या सक्षमीकरण आणि इतर कामे करण्याचं कामसुद्धा ह्या एप्रिलपर्यंत पूर्ण होऊन जाईल. त्याचबरोबर आपले एरियल बंच केबल 17 किलोमीटर आणि भूमिगत वाहिन्यांचं 6 किलोमीटरचं सुद्धा सुधारित वितरण क्षेत्र योजना आपण काम सुरू आहे आणि 31 मार्चपर्यंत ती पूर्ण होईल. हे सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला निश्चितच ह्या विजेच्या समस्यापासून फरक मिळेल की ज्या वारंवार आपल्याला वीज या ठिकाणी जाते, पण ह्या सगळ्या त्रासापासून त्या परिसरातील लोकांची मुक्तता होईल. एवढंच नाही तर आपण RDSS मॉडर्नायझेशन योजनेअंतर्गत सुद्धा भोसरी आणि परिसरासाठी 300 कोटी रुपयाचा एक DPR तयार केलेला आहे, तो सुद्धा आपण लवकरात लवकर मान्य करू आणि ADBच्या अंतर्गत सुद्धा येणाऱ्या आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण सकारात्मक दृष्ट्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष